16 फेब्रुवारी संकष्ट चतुर्थीचे उपाय. कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी किंवा यश मिळवण्यासाठी सुपारीच्या पानात लवंग टाकावे आणि ते गुंडाळा, म्हणजेच त्याची बिडी बनवा आणि गणेशजींच्या पूजेमध्ये अर्पण करा. त्यांच्यासमोर एक पेटलेला दिवा ठेवा. गणपतीला झेंडूची फुले अर्पण करा. यासोबतच प्रसाद म्हणून गूळ आणि मोदक अर्पण करा. जर तुम्हाला खूप वेदना होत असतील तर केळीच्या पानामध्ये अक्षत आणि रोलीचा त्रिकोण बनवा आणि त्याच्यासमोर दिवा लावा. आता पानामध्ये आगीत मसूर आणि लाल मिरच्या टाकल्याने आयुष्यातील सर्व समस्या संपतील. संकष्टी चतुर्थीच्या शुभ प्रसंगी पूजा करताना भगवान गणेशाचे मंत्र जप करा. असे केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि सुख समृद्धी प्राप्त होते. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी आणि गणपती बाप्पांचे अपार आशीर्वाद मिळवण्यासाठी पूजेदरम्यान त्यांना दुर्वा अर्पण करणे खूप शुभ आहे. लक्षात ठेवा की दुर्वा नेहमीच गणपतीच्या डोक्यावर अर्पण कराव्या. असे केल्याने तुमचे सर्व काम तर पूर्ण होईलच, पण तुमचे दुःखही दूर होईल. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वासोबत तीळ अर्पण करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की भगवान गणेशाला दुर्वा अर्पण केल्याने सर्व समस्या दूर होतात. जीवनात कोणत्याही प्रकारचे अडथळे येत नाहीत. जर तुम्ही जीवनात कोणत्याही मोठ्या समस्येचा सामना करत असाल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 11 दुर्वा गणपतीला अर्पण करा. तुम्ही दुर्वाची 11 पाने तोडून एकत्र मिसळा आणि कलावात बांधा. गणपतीला दुर्वा अर्पण करताना ओम गणपते नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे जीवनातील अडचणी दूर होतील आणि तुम्हाला सुख शांतीचा अनुभव येईल. इतकेच नाही तर तुमच्या जीवनात अनेक दिवसांपासून कोणतीही समस्या सुरू असेल तर तीही ह्या उपायाने दूर होऊ शकते. जर तुम्ही आर्थिक स्थिती कमकुवत असेल आणि पैसे अनावश्यकपणे खर्च होत असतील तर हा उपाय तुमच्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी फायदेशीर ठरू शकतो. या दिवशी गणपतीला दुर्वा घास अर्पण करा आणि पूजेनंतर ती दुर्वा आपल्या पर्समध्ये किंवा घरात सुरक्षित ठेवा. असे मानले जाते की ह्या उपायाने स्थिरता आणि संपत्ती वाढण्यास मदत होते. मान्यतेनुसार दुर्वा गवत गणपतीला प्रिय मानले जाते आणि ते अर्पण केल्याने श्री गणेशाचे आशीर्वाद प्राप्त होते. हा उपाय केवळ आर्थिक समस्या सोडवत नाही तर पैशाचा प्रवाहही सुरळीत ठेवतो. जर तुम्हाला मूल व्हायचे असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाला दुर्वा अर्पण करून पाण्यात विसर्जित करा. या उपायाने श्री गणेशाचे आशीर्वाद मिळण्यास मदत होते आणि मुलांचे सुख वाढते. एवढेच नाही तर ह्या उपायाने तुमच्या मुलांचे आरोग्यही चांगले राहते. संकष्टी चतुर्थी हा मुख्यतः लहान मुलांचा सण मानला जात असल्याने हा उपाय अधिक फलदायी मानला जातो. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दुर्वा गवताच्या 21 पेंड्या घ्या आणि गणेशाच्या चरणी अर्पण करा. यानंतर ही दुर्वा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवावी. या उपायाने घरात सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा येते. यासोबतच जर तुम्हाला तुमच्या शत्रूकडून विनाकारण त्रास होत असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाला दुर्वा अर्पण करताना ओम गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे तुमचे शत्रू दूर होतात आणि अडथळे दूर होतात. इतकेच नाही तर ह्या उपायाने तुमच्या घरात नेहमी सुख समृद्धी राहील आणि नकारात्मक ऊर्जा दूर होईल. संकष्टी चतुर्थीचे व्रत करणाऱ्या महिला आणि मातांनी चुकूनही काळे कपडे घालू नयेत असे मानले जाते. व्रत करणाऱ्या महिलांनी चंद्राला जल अर्पण करताना त्यांच्या पायावर पाण्याची शिंतोडे पडू नयेत याची काळजी घ्यावी. पायावर पाण्याचे थेंब पडले तर ते अशुभ मानले जाते. संकष्टी चतुर्थीला गणपतीला मोदक अर्पण केल्याने सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद मिळतात असे मानले जाते. संकष्टी चतुर्थीच्या व्रताच्या दिवशी गणपतीची पूजा करताना केतकी फुले आणि तुळशी चुकूनही वापरू नका.
त्यांचा पूजेमध्ये वापर करणे अशुभ ठरू शकते. संकष्टी चतुर्थीची पूजा पद्धत: ह्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे घाला आणि उपवास करण्याचे व्रत घ्या. पूजास्थळ शुद्ध करा आणि स्वच्छ ठिकाणी गणपतीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा. भगवान गणेशाला दुर्वा, फुले, शमीची पाने, चंदन आणि तिळापासून बनवलेले लाडू अर्पण करा. पूजा करताना दिवा लावा आणि भगवान गणेशाचा मंत्र ओम गणगणपते नमः चा जप करा. पूजा झाल्यानंतर गणेश आरती करा आणि तीळ आणि गुळापासून बनवलेला प्रसाद द्या. संध्याकाळी चंद्राकडे पहा आणि त्याला जल अर्पण करा आणि तुमच्या कुटुंबाच्या सुख समृद्धी आणि आरोग्यासाठी भगवान गणेशाची प्रार्थना करा. चंद्र पाहिल्यानंतर उपवास सोडा आणि प्रसाद घ्या. शिक्षणात यशस्वी होण्यासाठी ह्या दिवशी 108 वेळा ओम गणगणपते नमः जप करून विद्यार्थी तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि उच्च शिक्षण प्राप्त करू शकतात. त्याच वेळी कामातील त्रास आणि अडथळे दूर करण्यासाठी ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात चा जप केल्याने जीवनातील सर्व त्रास आणि अडथळे दूर होतील. गणपती बाप्पांची आवडती फुले: धार्मिक मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीच्या व्रताच्या वेळी भगवान गणेशाच्या आवडत्या फुलांचा वापर केल्याने इच्छित परिणाम मिळतात. तुम्ही पूजेमध्ये जास्वंदीचे फुलं, झेंडूचे फुलं आणि लिलीचे फूल समाविष्ट करू शकता. असे म्हटले जाते की हे फूल गौरीचा मुलगा गणेशाला खूप प्रिय आहे. या काळात तुम्ही पारिजात किंवा हरसिंगार फुले देखील वापरू शकता. संकष्टी चतुर्थीचे महत्त्व: भगवान गणेश हे विघ्नांचा नाश करणारे, कल्याणकारी आणि शुभतेचे प्रतीक मानले जातात. संकष्टी चतुर्थीला उपवास केल्याने केवळ शारीरिक आणि मानसिक शांती मिळत नाही तर जीवनातील प्रत्येक अडथळा दूर होण्यास मदत होते. या दिवशी भगवान गणेश आणि भगवान चंद्र यांची पूजा केल्याने मुलांना दीर्घ आयुष्याचे आशीर्वाद मिळतात. घरात सुख आणि शांती येते. मुलांच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या दूर होतात. असे मानले जाते की ह्या दिवशी चंद्रदेवाला पाणी अर्पण केल्याने मुलांना कोणत्याही आजाराचा सामना करावा लागत नाही आणि त्यांना सौभाग्य प्राप्त होते. ह्या दिवशी उपवास करून तीळ आणि गुळापासून बनवलेल्या वस्तूंचे सेवन केल्याने इच्छा पूर्ण होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. विधीनुसार हे व्रत करणाऱ्या भक्तांना भगवान गणेशाच्या कृपेने समृद्धी आणि यश मिळते. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.